मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। गेल्या अर्ध्या तासापासून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे। विशेष म्हणजे बेस्ट निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही भेट होते आणि त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे। या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आलेले होते, मात्र ठाकरे बंधूंचा निवडणुकीमध्ये मोठा पराभव झाला। मुंबई मनपा निवडणुकांआधी ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीसाठी बेस्ट निवडणुकीकडे लिटमस टेस्ट म्हणून पाहिलं जात होतं, मात्र या निवडणुकीतील पराभवानंतर दुसऱ्याच दिवशी राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। आताची महत्त्वाची बातमी, राज ठाकरे आणि फडणवीस यांच्यामध्ये गेल्या अर्ध्या तासापासून चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज ठाकरे पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। नागरी समस्यांसंदर्भात राज ठाकरे चर्चा करण्यासाठी फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि गेल्या अर्ध्या तासांपासून त्यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते। अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। खरं तर पाऊस मोठ्या प्रमाणात राज्यामध्ये झालेला आहे, त्यामुळे अनेक ठिकाणी भाग जलमय झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, नागरिकांचं नुकसान झालेलं आहे। त्या संदर्भात राज ठाकरे चर्चा करत असतील, या संदर्भातली सुद्धा माहिती पोहोचत आहे। त्याचबरोबर अनेक इतर समस्या आहेत, त्याबाबत सुद्धा चर्चेसाठी राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत अशी माहिती समोर आलेली आहे। मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे कालच बेस्ट पतपेढीचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये ठाकरे बंधूंची युती झालेली होती, मात्र या दोघांनाही मोठा पराभव त्याचा सामना करावा लागलेला आहे आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट होत असल्यामुळे आता साहजिकच अनेक चर्चा सध्या सुरू झालेल्या आहेत। दरम्यान ही भेट पूर्वनियोजित होती का, निकाला आधीच ही भेट नियोजित करण्यात आलेली होती का, की निकालानंतर ही भेट घेण्याचं ठरवलेलं आहे, या संदर्भातला तपशील जेव्हा समोर येईल तेव्हा या संदर्भात अधिक माहिती खरं तर मिळणं अपेक्षित आहे। राजकीय वर्तुळातून सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय, राज ठाकरे वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। दरम्यान अनेक राजकीय नेत्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे, मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या संदर्भात काय म्हटलंय पाहूयात। विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर ती होऊ द्या ना सुरू। राज ठाकरे आणि फडणवीस हे अनेकदा भेटलेले आहेत। हा पहिला विषय। गणपतीचे दिवस आहेत, घरोघर गणपती येत असतात, कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील, राज्यासंदर्भातले काही प्रश्न असतील। ज्या पद्धतीनं फडणवीस यांच्या काळात काल मुंबई बुडाली का, 2 दिवस मुंबई बुडते आहे, मुंबई ठाणे नाशिकसारखी शहरं बुडाली। राज्याच्या प्रश्नांवर त्यांची काही चर्चा सुरू असेल, त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला। आम्हाला त्रास झाला आहे का? नाही, आम्हाला माहिती आहे काय आहे, काय नक्की सर, कशाला सांगू, आम्हाला माहिती आहे। भेटतात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्षाचे नेते भेटत असतात। आता इथे आम्ही सुद्धा अनेकदा भेटतो, म्हणून त्याच्यावर चर्चा कशा करता करायची। यापूर्वी ते भेटलेले आहेत, भेटू द्या। भेटीची टायमिंग जे आहे ना, का कोण कशा करता भेटते हे भेटणारे नेतेच सांगू शकतात मी का भेटलो आणि माझी काय चर्चा झाली। 2 प्रमुख नेते भेटत आहेत, त्यात एक राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि एक स्वतः राज ठाकरे आहेत। त्या दोघांमध्ये बंद दारात आता चर्चा सुरू असेल असं तुम्ही म्हणताय, त्यांनीच सांगायला पाहिजे आम्ही का भेटलो। आणि मला असं वाटतं की राज ठाकरे यांचा स्वभाव पाहता ते स्पष्ट आणि परखडपणे या भेटीविषयी बोलतील। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, आता राज ठाकरे वर्षा निवासस्थानावरून निघालेले आहेत, दोघांमध्ये अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ चर्चा झालेली आहे, काय नेमके अधिकचे अपडेट्स आहेत?
श्वेता, खरं तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस व राज ठाकरे यांच्याकडनं आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आली. अर्धा ते पाऊण तास या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. खरं तर ज्या कारणांची आपण सातत्यानं चर्चा करतोय की खरं तर नेमकी काय कारणं होती, कुठले मुद्दे होते ज्यावर प्रकर्षाने या बैठकीमध्ये या भेटीमध्ये चर्चा झालेली आहे. वरकरनी जरी आपण पाहिलं तर विकास कामं आणि प्रकल्पांच्या मुद्द्यांवरून ही भेट घेण्यात असल्याचं मनसेच्या अधिकृत काही सूत्रांकडनं सांगितलं जात असलं तरी सुद्धा राजकीय घडामोडी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये घडतायत, मग ती स्थानिक निवडणूक काल जी बेस्टची पार पडली ती असेल किंवा इतरही काही महत्त्वाच्या गोष्टी असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, राज्याच्या राजकारणात सातत्याने येणारे मुद्दे असतील, या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवरती राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. खरं तर राज ठाकरे आणि मनसे याची युती होण्याच्या ज्या काही चर्चा होत्या त्या चर्चांच्या पार्श्वभूमीवरती शिवसेनेकडनं, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडनं संजय राऊतांनी हेच म्हटलं होतं की जर तुम्हाला आमच्यासोबत युती करायची असेल तर तुम्ही भाजपच्या नेत्यांशी भेटीगाठी करू नका, भाजपच्या नेत्यांसोबत तुम्ही चर्चा करू नका, भाजपसोबत संबंध ठेवू नका. परंतु असं असून सुद्धा राज ठाकरेंकडनं देवेंद्र फडणवीस यांची ही सलग दुसरी भेट घेण्यात आली आहे. एका बाजूला मनसे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय. वर्षा निवासस्थानी राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झालेली होती. अर्ध्या तासाहून अधिक काळ ही बैठक झालेली होती आणि आता या पाऊण तास चर्चेनंतर राज ठाकरे पुन्हा एकदा त्यांच्या निवासस्थानी परतलेले आहेत. आताची महत्वाची बातमी, वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी राज ठाकरे पोहोचलेले होते. पाऊण तास या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे आणि त्या चर्चेनंतर राज ठाकरे पुन्हा एकदा माघारी परतलेले आहेत आणि शिवतीर्थवर ते माध्यमांशी संवाद साधणार असल्याची महत्वाची माहिती सूत्रांकडून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. साधारण पाऊण तास या दोन्ही नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे आणि त्याची महत्वाची बातमी, वर्षा निवासस्थानी सध्या राज ठाकरे आणि फडणवीस यांची पाऊण तास बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे. कोणकोणते महत्वाचे मुद्दे चर्चिले गेलेले आहेत हे पाहणं महत्त्वाचं खरं तर ठरणार आहे. मनसेच्या नेत्यांकडून या संदर्भात काही प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली जाते का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या समस्या आहेत. म्हणजे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला होता, अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं होतं. त्या मुद्द्यांसंदर्भात सुद्धा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा केलेली आहे का, त्यांनी या संदर्भात काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्याचबरोबर राज्यामध्ये संपूर्ण सर्वदूर पाऊस झालेला आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तर या एकूण संपूर्ण घडामोडींच्या दृष्टीनं राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असल्याची सध्या माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राज ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. फडणवीसांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर शिवतीर्थवर राज ठाकरे पोहोचल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी चर्चा करणार आहेत, प्रसारमाध्यमांना अधिकची माहिती देणार आहेत. मुख्यमंत्र्यांशी त्यांनी नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे, त्या संदर्भात राज ठाकरे काय सांगतात, माहिती देतात, हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, राजकीय वर्तुळातली ही सर्वात महत्त्वाची बातमी.